नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्यासाठी भिवंडी ते जासई भव्य कार रॅली। लोकनेते दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भूमिपुत्रांची मानवंदना। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नाव मिळावे या प्रमुख मागणीसाठी तसेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या मार्गदर्शनात भिवंडी ते जासई दरम्यान भव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। या रॅलीत नवी मुंबई परिसरातील तसेच प्रकल्पग्रस्त गावांतील हजारो भूमिपुत्र सहभागी होणार असून या रॅलीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले असून लोकनेते दिबा पाटील प्रकल्पग्रस्त 27 गाव संघर्ष समितीची आढावा बैठक ओवळे येथे समितीचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांच्या निवासस्थानच्या प्रांगणात मार्गदर्शन व सूचनांच्या अनुषंगाने पार पडली। कुठलाही राजकीय झेंडा न वापरता भूमिपुत्रांचा दिबा पाटलांचा झेंडा असेल असा निर्धार आढावा बैठकीत घेण्यात आला। स्वागत व भोजन व्यवस्था नियोजन व सर्वांनी सहभागी होण्याचे गावोगावी आवाहन करण्याचा निर्णय झाला। या बैठकीला समितीचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, सचिव प्रेम पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहसचिव चेतन डाऊर, कार्याध्यक्ष सुनील कटेकर, ॲडव्होकेट प्रशांत भोईर, रुपेश धुमाळ, प्रवक्ता संजय गरत, गजानन पाटील, पद्माकर पाटील, मयूर भोईर, जयंता घोपरकर तसेच ओवळे गावचे सरपंच रुपेश गायकवाड व अनेक सदस्य उपस्थित होते। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, ओवळे। दिबा पाटलांचं विमानतळाला नाव देण्यासाठी जो भिवंडी ते जासई कार रॅली येणार आहे आणि जो भव्य दिव्य असं या ठिकाणी भूमिपुत्र जमणार आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चासत्र नियोजनार्थ बैठक पार पडली। आपल्या सोबत आहेत नंदराज मुंगाजी अध्यक्ष। काय एकूणच आजच्या नियोजनात कशा प्रकारच्या सूचना आणि मार्गदर्शन? सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आज 27 गाव कृती समितीची मीटिंग आयोजित केली होती आणि उद्याच्या 14 तारखेला कार रॅली दिबा पाटील साहेबांना श्रद्धांजली मानवंदन देण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी आज आमची चाचपणी म्हणून प्रत्येक गावामध्ये हा मेसेज पोहोचायला पाहिजे त्या अनुषंगाने आज इथे मीटिंग घेतलेली आहे। आणि या मीटिंगमध्ये सांगायचं म्हणजे कुठल्याही पक्षाचा झेंडा न स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा या विमानतळाला नाव लागावं यासाठी हा आमचा मेळावा आयोजन करीत आहोत। जसा मराठा समाज एक आहे तसा आमचा आगरी कोळी कराडी समाज सर्व एक आहे। या अनुषंगाने उद्या भिवंडीवरून जी कार रॅली येणार आहे ती जासई ते जाणार आहे। त्यासाठी उलवा नोटची जी रेती बंदर तेथे सर्वप्रथम आमची 27 गावची कमिटी ते राहणार आहे। त्यानंतर पूर्ण विमानतळाला घेरावा म्हणजे भोवताली येऊन चिंचपाडा येथे स्वागत करण्यात येणार आहे। तसेच 27 गावच्या वतीनं ओवला फाटा येथे स्वागत करण्यात येणार आहे आणि नंतर तिथून जासईला थेट जाणार आहे। तिथे सर्व 6000 लोकांना जेवणाची सोय सुद्धा तिथे केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या विमानतळाचा चालू होण्याच्या जवळ आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आता हा खरोखरच आता आम्ही आमच्या दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला लागावं। पहिला प्रथम आधी विमानतळाचं नाव दिबांचं, नंतर इथे विमान उडणार आहे। ही भूमिका आम्ही आमच्या या समाजाने घेतलेली आहे। आमची ही संघटना 27 गावची आहे, ही सदैव अनेक मोर्चे काढत असतात, पण ही कार रॅली आहे। या कार रॅलीमध्ये प्रत्येकाने आपापली गाडी घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आहे आणि ओला पाट्यावर स्वागत केल्यानंतर आपण त्याच रॅलीमध्ये आपण सुद्धा जाऊन चांगली शोभा आणायची आहेत, एवढंच मी सांगू इच्छितो। या ठिकाणी बघितलं तर सगळे भूमिपुत्र उद्या या ठिकाणी भिवंडी पासून तर जासई पर्यंत कार रॅलीचं आयोजन असेल। सगळ्यांची व्यवस्था जेवणाची भोजनाची या ठिकाणी होणार आहे असल्याचं जाहीर केलेलं आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर राजकीय झेंडा कुठल्या प्रकारचा नसणार आहे आणि फक्त भूमिपुत्रांचा दिबा पाटलाचा झेंडा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। एकूणच गावोगावी हा मेसेज जाणार आहे आणि सर्वांनी आपल्या कारच्या माध्यमातून या भव्य मेळाव्याला आणि कार रॅलीला उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष नंदराज मुंगाजी आणि कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले आहे। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल। जेवण घेऊन चला।